नमस्कार. आपण उद्या 9 मे मार्केट कसं असेल तो व्ह्यू बघणार आहोत. पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया. निफ्टीमध्ये 24,300चा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट 24,300च्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि 24,300च्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे. मार्केट रेजिस्टन्सपासून खूप खाली आहे, याचाच अर्थ का उद्या मार्केट गॅपडाऊनच होऊ शकतं. त्यानंतर बँक निफ्टी आहे. 54,500चा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या 54,500च्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे. 54,500च्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे. त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे 80,500चा रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या 80,500च्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे. 80,500च्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे. हे मी जे लेवल सांगितले असतात ते मार्केट चालू झाल्यास 9:15 आणि समजा गॅपअप वरती 80,500च्या वरती ओपन झाल्यास, उदाहरणार्थ 80,500च्या वरती मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कोणताही कॉल घेऊ शकता आणि अगदी 20, 40, 50 पॉईंट त्यामध्ये प्रॉफिट बुक करू शकता आणि लगेच बाहेर पडू शकता. कारण सकाळी मार्केटला मोमेंट खूप जास्त असते, त्यामुळं लगेच 30-40 पॉईंट 25 पॉईंट जे काय असतील ते पॉईंट घेऊन बाहेर तुम्ही एक्झिट करू शकता, प्रॉफिट बुक करू शकता. त्यानंतर सेन्सेक्समध्ये आपण 82,300चा कॉल दिला होता काल आणि त्याच्यामध्ये 116.80 एवढंच फक्त त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळाले. तो वरती 96 रुपयाला दिला होता आणि तो 117 रुपयेपर्यंत वाढलेला आहे. आणि आज आपण जे स्टॉक ऑप्शनमध्ये जे टेक्निक आहे त्यानुसार कोफोर्ज आणि टेक महिंद्रा या दोन्हीमध्ये आपली टार्गेट झालेले आहेत. अतिशय चांगली 2च स्टॉक आले होते याच्यामध्ये आणि खूप चांगलं टार्गेट मिळालेले आहेत. 40%चं टार्गेट आपण घेतोय आणि 10,000ची इन्व्हेस्टमेंट घेतोय आणि रिस्क असते ती 500 ते 1,000 रुपयेचीच रिस्क असते. हे जे आपण लेवल दिलेलं आहे तुम्हाला, या लेवल आपल्या चार्टवर तुम्ही मार्क करून घ्या आणि उद्याचं मार्केट ऑब्झर्वेशन करा. काही दिवस व्हिडिओ पाहून थोडंसं ऑब्झर्वेशन करा आणि मग तुम्ही त्या पद्धतीनं आपला ट्रेड प्लॅन नक्कीच करू शकता. काही लोक आपण दिलेल्या व्ह्यूवर अतिशय चांगलं प्रॉफिट घेत आहेत. आपण सुद्धा प्रयत्न नक्की करा आणि जर चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.